ओके, पीपीटी दिसतोय आता? पीपीटी दिसतोय का? दिसतोय? ओके. सो प्लीज म्यूट. आवाज ऐकू येतोय? क्लिअर आहे आवाज? आहे? ओके. प्लीज सॉरी फॉर युअर इनकन्व्हिनियन्स. ठीक आहे. आता माईक प्लीज म्यूट करा. स्टार्ट लेक्चर. Okay, so first of all, sorry for inconvenience and welcome to all in our ECA lecture session, live lecture session. So for the academic year, for winter 20, we are having a subject energy conservation and audit. Subject code is 22525. आपण युनिट 5 स्टार्ट केलं होतं, एनर्जी ऑडिट ऑफ इलेक्ट्रिकल सिस्टीम, की ज्याला मार्क्स 16 आहेत. कोर्स आउटकम कॅरी आउट एनर्जी ऑडिट ऑफ इलेक्ट्रिकल सिस्टीम. सो आजच्या सेशनमध्ये आपण 2 पॉइंट बघणार आहोत. स्क्रीनमध्ये दिसतंय त्याप्रमाणे 5.4 एनर्जी फ्लो डायग्राम, त्याला सॅनकी डायग्राम म्हणतात. नेक्स्ट सिंपल पेबॅक पिरियड आणि प्रॉब्लेम्स ऑन इट. ओके, सो दीज आर द टू व्हेरी सिंपल पॉइंट्स विच वी आर गोइंग टू सी इन टुडेज सेशन. ओके, आणि उद्याच्या सेशनमध्ये 5.6 आणि 5.7 आपण पॉइंट बघणार आहोत, आणि विथ दिस 2 पॉइंट्स हा सिलेबस काय होईल, कंप्लीट होईल. राईट? सो दिस इज अवर लेक्चर नंबर 35. कंटेंट एनर्जी फ्लो डायग्राम, सॅनकी डायग्राम. व्हॉट इज एनर्जी फ्लो डायग्राम? इम्पॉर्टन्स, सिग्निफिकन्स ऑफ एनर्जी फ्लो डायग्राम. सॅम्पल ऑफ एनर्जी फ्लो डायग्राम, म्हणजे सॅम्पल बघणार आहोत एनर्जी फ्लो डायग्राम कशी ड्रॉ केली जाते. ऍडव्हान्टेजेस एनर्जी फ्लो डायग्रामचे. आणि लास्टला सिंपल पेबॅक पिरियड म्हणजे काय, आणि त्याच्यावर 2-3 प्रॉब्लेम्स आहेत सॉल्व्ह केलेले, ते आपण घेणार आहोत. ओके, सो ऑडिएबल आहे का आता आवाज माझा? ना? ऑडिएबल येत नसेल तर प्लीज मध्ये सांगा, नाही तर याला काही अर्थ राहणार नाही. राईट? ओके, सो एनर्जी फ्लो डायग्राम पहिला. व्हॉट इज एनर्जी फ्लो डायग्राम? सॅनकी डायग्राम म्हणजे काय, परीक्षेला काही विचारलं जाऊ शकतं, सॅनकी डायग्राम म्हणजे काय किंवा एनर्जी फ्लो डायग्राम म्हणजे काय. सो इथं डेफिनेशन दिलंय. These diagrams indicate the flow of energy in a process and help identifying the quality and quantity of energy. म्हणजे काय, ह्या डायग्राम मध्ये काय इंडिकेट केलं जातं, एनर्जीचा फ्लो कुठून होतो, म्हणजे एनर्जीचं इनपुट कुठे दिलं जातं आणि त्या एनर्जीचा वापर करून आउटपुटला आपल्याला काय मिळतं, हे डायग्राम जिथं शो केलं जातं त्याला काय म्हणतात, एनर्जी फ्लो डायग्राम. ओके, की ज्याच्यामध्ये प्रोसेस दाखवली जातात, लॉसेस दाखवले जातात, आणि क्वांटिटी ऑफ एनर्जी सुद्धा काय केली जाते, इंडिकेट केली जाते. ओके, आता नेक्स्ट एनर्जी फ्लो डायग्राम मध्ये मेन काय आहे तर ॲरो. तर ते इथं लिहिलेलं आहे. विड्थ ऑफ द ॲरो इज प्रोपोर्शनल टू क्वांटिटी ऑफ एनर्जी. लेंथ ऑफ द ॲरो हॅज नो बेअरिंग्स विथ द क्वांटिटी ऑफ एनर्जी. याचा अर्थ असा की एनर्जी फ्लो डायग्राम जे आहे त्याच्यामध्ये ॲरो जे आहेत ते फार इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे ॲरोची डायरेक्शन आणि ॲरोची विड्थ, विड्थ जेवढी जास्त असेल तेवढं एनर्जी तिथे जास्त वापरली जाते. ओके, विड्थ म्हणजे त्याचं जाडी. राईट? सो विड्थ जेवढी जास्त तेवढं एनर्जीचा वापर जास्त, आणि विड्थ जेवढं कमी तेवढं एनर्जीचा वापर कमी. आणि लेंथ किती असू दे, म्हणजे ॲरो किती मोठा असू दे किंवा छोटा असू दे, त्याचा अशी क्वांटिटी ऑफ एनर्जीचा काही संबंध नाही. म्हणजे तेच इथं लिहिलेलं आहे. लेंथ ऑफ ॲरो हॅज नो बेअरिंग्स विथ द क्वांटिटी ऑफ एनर्जी. म्हणजे ॲरोची लेंथ कमी असू दे जास्त असू दे, त्याचा क्वांटिटी एनर्जीच्या क्वांटिटीशी काही म्हणजे रिलेशन नाहीये. पण विड्थ जी आहे ॲरोची, म्हणजे जी जाडी आहे, दॅट कॅरीज इम्पॉर्टंट. म्हणजे ते जेवढी जास्त जाडी असेल तेवढं काय असणार आहे, ते एनर्जीचा वापर तिथे जास्त आहे. The input of energy begins from left of the diagram and the output are shown on the right side of the diagram. म्हणजे एनर्जी ची डायग्राम जी आहे, एनर्जी फ्लो डायग्राम, ती कुठून स्टार्ट होते, त्याचं इनपुट लेफ्ट साइड, म्हणजे डायग्राम असेल तर डायग्रामच्या लेफ्ट साइडला काय असतं, इनपुट. एक्स्ट्रीम लेफ्ट म्हणजे सगळ्यात कडेचं लेफ्टला काय असतं, इनपुट, आणि सगळ्यात राईटला काय असतं, आउटपुट असतं. एनर्जीचा वापर करून जे प्रोसेसमध्ये काय झालेलं आहे तर ते सगळं आउटपुटला आपल्याला मिळतं. आपण डायग्राम बघितलं की तुम्हाला कळेल की ॲरोज कसे असतात आणि इनपुट आउटपुट कुठे मिळतं आपल्याला. ओके, मे बी तुम्ही एसी मशीनला सुद्धा तुम्हाला झालं असणार आहे, पॉवर स्टेजेस, किंवा डीसी मशीनला झालं असणार आहे, तेच आपण इथं बघणार आहोत. ओके, नाव
इम्पोर्टन्स आणि सिग्निफिकन्स म्हणजे एनर्जी फ्लो डायग्राम का काढायचा? एनर्जी ऑडिट करताना डायग्राम का काढायच्या एनर्जी फ्लोचा किंवा त्याचं इम्पोर्टन्स काय आहे एनर्जी फ्लो डायग्राम ड्रॉ करायचं. ओके. तर त्यातलं फर्स्ट आहे, इट शोज नंबर ऑफ इनपुट्स गिव्हन टू द प्रोसेस ऑर सिस्टीम. म्हणजे फॉर एक्झाम्पल शुगर इंडस्ट्री घेतलं आपण, राइट? तर शुगर इंडस्ट्रीला फक्त शुगर केन म्हणजे जे काही ऊस आहे तोच इनपुट नसतं. तर बाकीचं काय असतं? पाणी असतं इनपुट, इलेक्ट्रिसिटी इनपुट असतं आणि मग आपल्याला फायनल प्रॉडक्ट काय मिळतं? शुगर आणि वेस्ट प्रॉडक्ट काय मिळतं? बगॅस. ओके. आणि सपोज कोजनरेशन प्लांट असेल तर तिथे इलेक्ट्रिसिटी सुद्धा आपल्याला मिळते. म्हणजे कुठल्याही प्लांटमध्ये एकच इनपुट नसतं, देअर आर नंबर ऑफ इनपुट्स. मग ते इनपुट कुठले-कुठले आहेत हे कशावरनं कळतं? तर आपल्याला सिंपल एनर्जी फ्लो डायग्राम काढल्यानंतर काय कळतं? इनपुट कुठे-कुठे आहेत ते कळतं. नेक्स्ट ऑब्व्हियसली नंबर ऑफ आउटपुट फ्रॉम प्रोसेस ऑर सिस्टम ऑर अ मशीन. म्हणजे एनर्जी फ्लो डायग्राम आपण काढली तर इनपुट तर कळतातच त्या प्रोसेसमध्ये आणि आउटपुट सुद्धा आपल्याला कळतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल शुगर इंडस्ट्रीचं घेतलं तर आउटपुट बगॅस येतं आणि शुगर येतं आणि कोजनरेशन प्लांट असेल तर तिथे इलेक्ट्रिसिटी येतं. तर ते कुठले-कुठले आउटपुट आहेत हे आपल्याला एनर्जी फ्लो डायग्राम वरून कळतं. आणि मशीन घेतलं किंवा आपलं मोटर जर आपण ॲज अन एक्झाम्पल घेतलं, तर मोटरला इनपुट काय असतं? इलेक्ट्रिकल आणि आउटपुट काय असतं? मेकॅनिकल. ओके. सो ते इनपुट कुठले आहेत, आउटपुट कुठले आहेत हे कशावरनं कळतं? एनर्जी फ्लो डायग्राम. नेक्स्ट आहे विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, इट शोज लॉसेस दॅट टेक्स प्लेस. म्हणजे नुसतंच इनपुट आउटपुट शो करत नाही तर इनपुट आणि आउटपुटच्या मध्ये जे काही लॉसेस म्हणजे एनर्जी वापरली जाते तर ती एनर्जी वापरत असताना एखाद्या प्रोसेसमध्ये किंवा कुठल्या तर पार्टमध्ये मोटरच्या मशीनच्या काय होतात लॉसेस होतात. तर ते लॉसेस कुठे होतात ते सुद्धा काय दाखवलं जातं एनर्जी फ्लो डायग्राम मध्ये दाखवलं जातं. कळतंय? सो एनर्जी फ्लो डायग्राम मध्ये मेन इनपुट दाखवलं जातं, आउटपुट दाखवलं जातं आणि इनपुट आणि आउटपुटच्या मध्ये काय असणार आहेत? लॉसेस असणार आहेत. नेक्स्ट, इट गिव्स आयडिया वेअर अँड हाऊ लॉसेस कॅन बी मिनिमाइज्ड. म्हणजे हे आपल्याला एक आयडिया देतं, की लॉसेस कुठे होतात आणि ते लॉसेस कुठे आपल्याला कळायला लागलं, तर आपण काय करू शकतो त्याच्यावर वर्कआउट करू शकतो आणि ते लॉसेस कमी कसे होतील, हे आपण काय करू शकतो, बघू शकतो आणि त्याचे जे रिमेडीज आहेत, ते आपण काय करू शकतो, फॉलो करू शकतो. ओके. नेक्स्ट आयडेंटिफाइंग द क्वालिटी आणि क्वांटिटी ऑफ एनर्जी. म्हणजे मगाशी सांगितलं, की एरोची विड्थ वरून आपल्याला क्वांटिटी कळते एनर्जीची किती वापरली जाते आणि क्वालिटी आपल्याला आउटपुटला किंवा इनपुट लॉसेस जेवढे होतात त्याच्यावरनं एनर्जीची क्वालिटी सुद्धा आपल्याला कळते. सो थोडक्यात काय एनर्जी फ्लो डायग्राम वरून आपल्याला नंबर ऑफ इनपुट्स, नंबर ऑफ आउटपुट्स, लॉसेस आणि लॉसेस कुठं होतात त्याची जागा, प्लेसेस कळतं आणि लॉसेस कसे आपण कमी करू हे सुद्धा आयडेंटिफाय होतं. सो इन शॉर्ट, एनर्जी फ्लो डायग्राम हेल्प्स टू सेव्ह एनर्जी. आता हे ग्रीन कलरचं जे आहे दिलेलं, मे बी दिसत असेल. दिसते का ग्रीन कलरची लाईन? ग्रीन कलरची लाईन दिसते? ओके. ओके, ओके. इट हेल्प्स टू सेव्ह एनर्जी. म्हणजे आपल्याला मेन पूर्ण जर तुम्ही फर्स्ट चॅप्टर पासून टिल द लास्ट चॅप्टर इफ यू ऑब्झर्व्ह दॅट आपल्याला ह्या पूर्ण सिलेबसमध्ये एकच करायचं आहे, एनर्जी सेव्ह करायचं आहे. ओके. सो म्हणूनच काय जर आपल्याला लॉसेस कळाले असतील, कुठे होतात कळाले असतील, तर ते लॉसेस आपण कमी कसे करू, त्याच्यासाठी मेजर्स काय घ्यायचे म्हणजे उपाय कुठले आहेत ते आपण बघू शकतो. आणि थोडक्यात उपाय केल्यानंतर ऑब्व्हियसली काय होणार आहे, लॉसेस कमी झाले, तर मशीन असेल किंवा प्रोसेस असेल त्याची इफिशियन्सी वाढते आणि ऑब्व्हियसली तिथं एनर्जी काय होते, सेव्ह होते. ओके. सो एनर्जी फ्लो डायग्राम म्हणून एनर्जी ऑडिट करताना फार इम्पॉर्टंट आहे. बिकॉज इट शोज द लॉसेस, प्लेसेस वेअर द लॉसेस टेक्स प्लेस अँड गिव्स आयडिया वेअर अँड हाऊ वी कॅन सेव्ह दी एनर्जी. गॉट इट? ओके. सो दिस इज अबाउट दी इम्पॉर्टन्स ऑर सिग्निफिकन्स. नाउ सॅम्पल एनर्जी फ्लो डायग्राम. मे बी तुम्ही हे ड्रॉ केलं असेल, एसी मशीनमध्ये शिकला असाल, पॉवर स्टेजेस ऑफ इंडक्शन मोटर. तर त्यातलंच हे मी तिन्ही ज्या डायग्राम आहेत त्या इंडक्शन मोटरच्याच घेतलेल्या आहेत. सेम डायग्राम आपण कशाला ऍप्लिकेबल करू शकतो, डीसी मोटरला सुद्धा. तर यातली पहिली डायग्राम जी आहे, तिथं आपण बघू शकतो. सो ही डायग्राम उभी काढलेली आहे. हीच डायग्राम आपण जर आडवी केली तरी इनपुट लेफ्ट साइडला येणार आहे, आउटपुट राइट साइडला येणार आहे. आता इथं बघू शकता डायग्राम दिसते क्लिअर? ओके. डायग्राम दिसते का? ओके.
सो आता इथं बघा एक्स्ट्रीम अपला म्हणजेच आपण लेफ्ट साइड म्हणू शकतो किंवा अप. काय आहे दिलेलं? 3 फेज इंडक्शन मोटर आहे. ओके. मग तिथं लिहिलेलं आहे नेट इलेक्ट्रिकल इनपुट म्हणजे आपण 3 फेज इलेक्ट्रिकल सप्लाय कशाला देणार आहे? स्टेटरला देणार आहे. पी इन दाखवलेलं आहे. पी इन मीन्स पॉवर इन कुठं झाली? स्टेटरला. तुम्ही शिकला इंडक्शन मोटरमध्ये फक्त आपण सप्लाय कशाला देतो? स्टेटर वाइंडिंगला देतो. सो इथं स्टेटर दाखवलेलं आहे. मेन इंडक्शन मोटरचे 2 पार्ट आहेत, स्टेटर आणि रोटर आणि शाफ्टला आपल्याला काय मिळतं? आउटपुट मिळतं. सो आपण इथं सप्लाय कशाला दिला? स्टेटरला. म्हणजे पहिली एनर्जी फ्लो कुठे झाली? स्टेटरला. म्हणजे इनपुट एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जीचे इनपुट कुठे दिलेलं आहे? स्टेटरला. आता स्टेटरमध्ये काय होणार सांगा? हे जे राइट साइडचे एरो दिसतायत 3, हे तिन्ही एरो काय इंडिकेट करतात? लॉसेस. ओके. मग तुम्ही राइट साइडला दाखवा, लेफ्ट साइडला दाखवा, डझंट मॅटर. फक्त लॉसेस तिथं दिसायला पाहिजे. ओके. सो आता इथे बघा हे स्टेटर लॉसेस दाखवलेले आहेत. सो स्टेटर लॉसेस मध्ये काय येणार? आपल्याला माहिती आहे स्टेटर कोर लॉस. ओके. स्टेटर म्हणजे काय असतं? कोर. आणि त्या कोर मध्ये काय प्लेस केलेलं असतं? स्टेटर वाइंडिंग. आता कोर आहे म्हटल्यावर काय येणार? स्टेटर कोर लॉस. पण इथं स्टेटर कोर लॉस काय असतो? फार कमी असतो. म्हणून तो काय केला जातो? निग्लेक्ट केला जातो. इथं लिहिलेलं नाही. प्लस आता वाइंडिंग आहे म्हटल्यावर काय असणार आहे? वाइंडिंग लॉस, स्टेटर लॉस, स्टेटर कोअर लॉस आणि स्टेटर कॉपर लॉस. ओके. सो ते इथं स्टेटर लॉसेस मध्ये काय काय येणार? स्टेटर कोअर लॉस जे निग्लेक्ट केलं तरी चालू शकतं कारण फार कमी असतो तो लॉस आणि स्टेटर वाइंडिंग लॉस झाला. हा एक लॉस झाला. म्हणजे इथं काय मिळालं आपल्याला? एनर्जी लॉस दाखवलं इथं एनर्जी फ्लो डायग्राम मध्ये. आता ही एनर्जी जी आपण इनपुट दिलेली आहे स्टेटरला इलेक्ट्रिकल एनर्जी ती कुठं फ्लो झालेली आहे? आता ती कुठं झालेली आहे? रोटरला गेलेली आहे. म्हणजे एनर्जी फ्लो झाली. हा जो एरो दाखवलेला आहे डाऊनवर्डला म्हणजे काय? ही इलेक्ट्रिकल एनर्जी जी आहे ती आता कुठे गेलेली आहे? रोटरला. सो इथे लेफ्ट साइडला लिहिलेलं आहे स्टेटर आउटपुट ऍज अ रोटर इनपुट किंवा इनपुट टू द रोटर. म्हणजे स्टेटरचं जे काय आउटपुट आहे म्हणजे काय असतं स्टेटरचं आउटपुट? रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड, RMF तुम्ही म्हणता. ओके. ते RMF कुणाला कट करतं इथं? रोटरला. ओके. म्हणजे आता स्टेटरचं जे आउटपुट आहे ते रोटरला इनपुट गेलं म्हणून इथं P2 लिहिलेलं आहे. म्हणजे आता इनपुट पॉवर कुठं आली इथं? स्टेटर कडून एनर्जी कुठं आली? रोटरला आली. आता रोटरला आल्यानंतर ऑब्व्हियसली रोटरला कोर आहे आणि रोटरला वाइंडिंग आहे. सो रोटर कॉपर लॉस आणि इथं साईडला लिहिलंय PC म्हणजे कॉपर लॉस, रोटर आयर्न लॉस आर निग्लेक्टेड. म्हणजे इथं सुद्धा रोटर आयर्न लॉस काय केलाय? निग्लेक्ट केलेला आहे. ओके. सो आता आपल्याला कळालं स्टेटर लॉस एक होतो आणि रोटर लॉस होतो. आता रोटरचं जे काय मेकॅनिकल पॉवर डेव्हलप झालेलं आहे ओके ती आता कुठे जाणार आहे? शाफ्टला. डेव्हलप रोटर रोटेट होणार. आता रोटर रोटेट होत असताना कुठले लॉसेस होणार आहेत? मेकॅनिकल लॉसेस. मेकॅनिकल लॉसेस मध्ये कुठलं आलंय सांगा बरं? फ्रिक्शन लॉस आला, राईट. विंडेज लॉस आला, एअर सर्क्युलेशनमुळे जो होतो त्याला विंडेज लॉस म्हणतो आपण. विंडेज लॉस आला, बेरिंग असेल ओके ते सगळं व्हायब्रेशन हे सगळं ते मेकॅनिकल लॉसेस मध्ये येणार. सो आता आपण बघू शकतो की जे आउटपुट मिळालं इथं ते आउटपुट जर तुम्ही बघितलं इनपुटचा एरो आणि आउटपुटचा जर एरो बघितला तर आउटपुटचा एरो थोडासा काय झालेला आहे? कमी झालेला आहे. म्हणजे आउटपुटचं जे काय विड्थ आहे एरोची ती इथं कमी झालेली आहे. आणि लास्टला ग्रॉस मेकॅनिकल पॉवर डेव्हलप्ड जे आहे ती कुठं होते? शाफ्ट रोटरला होते आणि आपल्याला लास्टला लोडला कुठलं पॉवर मिळते? तर युजफुल पॉवर किंवा शाफ्ट पॉवर मिळते पी आउट. ओके. म्हणजे आता आउटपुट फायनल कुठं मिळतं आपल्याला? लोडला मिळतं. सो हे बघा एकदम अप साइडला इनपुट आहे, एकदम डाऊन साइडला आउटपुट आहे आणि बिटवीन दिस इनपुट आणि आउटपुट एनर्जी फ्लो कशी झालेली आहे ते दाखवलेलं आहे. आणि एनर्जी फ्लो फक्त दाखवली नाहीये तर एनर्जीचा लॉस पण कुठं झालेला आहे ते सुद्धा इथे इंडिकेट केलेलं आहे. कळतंय? सो आता इथं आपण बघितलं तर इनपुट पॉवर इज ऑलवेज ग्रेटर दॅन दी आउटपुट पॉवर बिकॉज लॉसेस काय होतात तिथं? होतात. त्यामुळे इनपुट जेवढं दिलंय ते तेवढंच आपल्याला आउटपुट मिळत नाही बिकॉज ऑफ द लॉसेस. ओके. सो द आउटपुट इज ऑलवेज लेस दॅन द इनपुट आपण म्हणू शकतो. कळालं हे? हीच डायग्राम आपण कशी रिप्रेझेंट करू शकतो तर दुसरी एक डायग्राम घेतले. नॉट नेसेसरी दॅट अशीच डायग्राम तुम्ही परीक्षेला काढायला पाहिजे. तुम्हाला फक्त पॉवर फ्लो कळालं इंडक्शन मोटरचा तर तुम्ही कुठल्याही पद्धतीने काय करू शकता? इंडिकेट करू शकता पण तिथं एरो पाहिजे. राईट. सो आता इथं परत इंडक्शन मोटरच घेतलेलं आहे सेम डायग्राम. मोटर इनपुट, इथं मोटर इनपुट,
स्टेटरला गेलं, स्टेटर कॉपर लॉस आणि आयर्न लॉस, स्टेटर कॉपर लॉस आणि स्टेटर आयर्न लॉस होणार. मग स्टेटरचं आउटपुट कुठे गेलं? इनपुटला गेलं. कुणाच्या? रोटरला. म्हणून इथं काय लिहिलंय? इनपुट टू द रोटर. आणि रोटरमध्ये काय होणार परत? रोटर कॉपर लॉस झाला. कोर लॉस निग्लेक्ट केला आपण. रोटर कॉपर लॉस. रोटर कॉपर लॉस नंतर जी मेकॅनिकल पॉवर डेव्हलप होते, ओके, ती कुठे? शाफ्टला जाते, राईट. मग तिथं विंडेज आणि फ्रिक्शन लॉस होतात, मेकॅनिकल लॉस होतो आणि मग फायनली आपल्याला मोटर आउटपुट मिळतं. म्हणजे इथं मोटर इनपुट आणि मोटर आउटपुट आणि बिटवीन दिस इनपुट आणि आउटपुट तिथं काय होतात? लॉसेस होतात. सो दिस इज ऑल्सो वन रिप्रेझेंटेशन ऑफ पॉवर फ्लो किंवा एनर्जी फ्लो म्हणू शकतो इंडक्शन मोटरचं. आणि एक थर्ड डायग्राम घेतलेले आहे, सेम आहे, फक्त काय केलेलं आहे, एकामध्ये ब्लॉक्स आहेत, एकामध्ये सर्कल आहेत आणि एकामध्ये ट्री चार्ट काढलेला आहे. ओके, सो इथं परत तेच, इनपुट स्टेटरला गेलं, स्टेटरमध्ये कोअर लॉस होणार. थर्ड डायग्राम मध्ये स्टेटरमध्ये कोअर लॉस होणार, स्टेटरमध्ये कॉपर लॉस होणार. रोटरला इनपुट जाणार, रोटरमध्ये परत कॉपर लॉस आणि कोअर लॉस आणि मेकॅनिकल पॉवर होणार डेव्हलप रोटरमध्ये. आणि मग फ्रिक्शन विंडेज लॉस झाल्यानंतर मग रोटरमध्ये आपल्याला आउटपुट मिळणार शाफ्टला. तिन्ही डायग्राम जर बघितलं तर सेम डायग्राम आहे, फक्त द वे ऑफ रिप्रेझेंटेशन, ओके, दॅट इज डिफरंट. ह्याच्यामधलं तुम्ही कुठलीही डायग्राम परीक्षेत ड्रॉ केली तर ती व्हॅलिड असणार आहे. काय आला पाहिजे त्याच्यात? इनपुट आणि आउटपुट, बिटवीन इनपुट आउटपुट, लॉसेस आणि कुठं कुठे एनर्जी वापरली जाते ते. ओके, आय होप यू अंडरस्टूड दिस कन्सेप्ट. सेम आपण जर डीसी मोटरला करायचं म्हटलं तर डीसी मोटर इनपुट झालं, डीसी आर्मेचर असतं आणि फील्ड वाइंडिंग, त्याच्यातले लॉसेस दाखवायला पाहिजेत. मेकॅनिकल लॉस दोन्हीकडे कॉमन असणार आहे आणि मग लास्टला काय मिळतं? आउटपुट मिळतं. कुठं? आर्मेचरच्या शाफ्टला काय मिळतं? आपल्याला आउटपुट मिळतं. सो आपण फक्त तिथं नावं चेंज केली, स्टेटरच्या ठिकाणी फील्ड वाइंडिंग लिहिलं आणि रोटरच्या ठिकाणी आर्मेचर लिहिलं, तरी काय होतं? आपली डीसी मोटरची डायग्राम काय होते? कंप्लीट होते. सो दिस इज ऑफ दी इंडक्शन मोटर एनर्जी फ्लो डायग्राम किंवा सॅनकी डायग्राम. नेक्स्ट, इन जनरल एनर्जी फ्लो डायग्राम म्हणजे एखादा कुठलाही प्लांट घेतलाय मी, ओके, आणि बेसिक जे इनपुट असतात ते इथं दाखवणार आहे मी. तो हा प्लांट दाखवलेला आहे की ज्याच्यामध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड हे काय दाखवलेत? एनर्जी युजर्स, म्हणजे जे एनर्जी वापरतात ते. मग ते डिव्हाइसेस असतील, मशीन्स असतील, प्रोसेस असतील, ओके, आणि मोटर दाखवलेला आहे. आता कुठलीही प्लांट बिल्डिंग म्हणजे पर्टिक्युलर मी घेतलेलं नाही, जनरल प्लांट बिल्डिंग, त्याच्यात आता इनपुट्स काय काय दिलेले आहेत बघूया. इनपुट मे बी इलेक्ट्रिसिटी, मे बी गॅस, मे बी कोल किंवा आणखीन काय वॉटर असेल, ओके, स्टीम असेल. सो इनपुट काही असेल, राईट. मग त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी हे कॉमनली सगळीकडे वापरलं जातं इनपुट. हे जे बाकीचे तीन आहेत ते मी फक्त ऍज अन एक्झाम्पल म्हणून घेतलेले आहेत. ओके, सो हे इनपुट दाखवले, हे मध्ये प्रोसेस आहेत, इथं लॉसेस होणार आणि फायनली आपल्याला आउटपुटला काय काय मिळू शकतं? वॉर्म वॉटर, कोमट पाणी मिळू शकतं. सपोज एखादं स्टील इंडस्ट्री असेल किंवा कॉटन किंवा वुडन इंडस्ट्री असेल, पेपर इंडस्ट्री असेल, ओके, प्रोसेस केल्यानंतर जे गरम कोमट पाणी राहतं ते इंडस्ट्रीमधनं बाहेर सोडलं जातं, तर त्या कोमट पाण्याचा वापर सुद्धा आपण दुसरीकडे करू शकतो. म्हणून इथं आउटपुट आपण काय काय मिळतं त्याच्यावर त्या आउटपुटचा आपण वापर कसा करून घेऊ शकतो म्हणून इथं आउटपुट दाखवलेले आहेत. वॉर्म एअर असेल, म्हणजे सपोज स्टीलचं एखादं भांड तयार झालं असेल स्टील इंडस्ट्रीमध्ये, तर ते गरम असताना त्याच्यातनं वाफा निघत असतात. तर त्याच्या वाफा किंवा ती जी एअर आहे त्या एअरचा कुठं वापर करू शकतो का? हे सुद्धा एनर्जी फ्लो डायग्राम मधून आपल्याला कळतं. आणि लास्ट, हीट एक्झिस्ट अलॉंग विथ द प्रोडक्ट्स, म्हणजे तेच मगाशी सांगितलं की एखादं प्रोडक्ट तयार झालं असेल तर त्या प्रोडक्ट बरोबर जी हीट बाहेर पडते त्याचा सुद्धा वापर आपण करू शकतो. सो दिस इज इन जनरल प्लांट बिल्डिंग डायग्राम विच शोज इनपुट अँड द आउटपुट अँड बिटवीन दिस द लॉसेस किंवा एनर्जी फ्लो. शुगर इंडस्ट्रीचं आपण घेतलं एक्झाम्पल, तर इनपुट काय येणार? इलेक्ट्रिसिटी येणार, शुगर केन येणार, वॉटर येणार, इथं प्रोसेस होणार म्हणजे पल्प काढलं जाणार, त्याचं गरम केलं जाणार, मग त्याचे शुगर तयार होणार. मग इथं शुगर आपलं फायनल आउटपुट असेल, बगॅस आउटपुट असेल आणि को जनरेशन असेल तर इलेक्ट्रिसिटी, हे तीन आउटपुट इथे येतील. ओके, सो एनर्जी फ्लो डायग्राम ड्रॉ करायचं म्हणजे फार सिंपल आहे. आपल्याला इनपुट माहित पाहिजेत, आउटपुट माहित पाहिजेत आणि डायग्राम मध्ये जिथं जिथं लॉसेस होतात ते लॉसेस पुट केल्यानंतर आपल्याला एनर्जी फ्लो डायग्राम मिळते. ओके, सो ऍडव्हान्टेजेस काय आहेत?
मगाचं जे आपण बघितलं इम्पोर्टन्स किंवा सिग्निफिकन्स तेच काय आहेत? एडव्हांटेजेस आहेत. म्हणजे आपल्याला काय कळतं एनर्जी फ्लो डायग्रामवरून? इट हेल्प्स टू आयडेंटिफाय इनपुट्स अँड आउटपुट्स गिव्हन टू द प्रोसेस ऑर सिस्टम ऑर अ मशीन. म्हणजे थोडक्यात इट शोज इनपुट, आउटपुट. नेक्स्ट, it shows losses that takes place and gives idea where energy can be saved. म्हणजे आता मगाशी बघितलं आपण स्टेटर रोटर मेन पार्ट आहे. स्टेटरमध्ये लॉसेस होतात ते इंडिकेट केलेलं होतं मगाशा डायग्राममध्ये, रोटरमध्ये होतात. मेकॅनिकल शाफ्टमध्ये सुद्धा लॉसेस होतात. हे आपल्याला प्लेसेस सुद्धा दाखवतं एनर्जी फ्लो डायग्राममध्ये. अँड लास्ट इट हेल्प्स फॉर आयडेंटिफाईंग द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी. म्हणजे काय? स्टार्टिंगला इनपुट किती होतं आणि आउटपुटला किती होतं हे आपल्याला क्वांटिटी एनर्जीची कळते आणि लॉसेस कुठं होतात ते सुद्धा कळतं. म्हणजे एनर्जीचा इफिशियंट यूज होतो की नाही हे आपल्याला एनर्जी फ्लो डायग्राम वरून कळतं. ओके. आणि लास्टला इट हेल्प्स टू सेव्ह एनर्जी. म्हणजे हे सगळं जे काय सुरू आहे आपलं ते कशासाठी सुरू आहे तर फॉर सेव्हिंग दी एनर्जी. ओके. सो दॅट्स इट फॉर एनर्जी फ्लो डायग्राम. एनर्जी फ्लो डायग्राम बद्दल एवढंच आहे. नाव पे बॅक पिरियड काय आहे? तर पे बॅक पिरियड म्हणजे काय? तर इथं आपण बघूया. इट इज द टाइम रिक्वायर्ड फॉर अन एनर्जी इफिशियन्सी मेथड टू कव्हर इट्स पर्चेस, इन्स्टॉलेशन अँड रनिंग कॉस्ट. ओके. पेबॅक पिरियड म्हणजे काय? एनर्जी इफिशियंट मेथड जी आपण यूज करणार आहे. फॉर एक्झाम्पल घरामध्ये आपण सी-एफ-एल असेल, तर तो सी-एफ-एल काढून आपण एल-ई-डी बसवला, तर एल-ई-डीचं परचेस कॉस्ट, त्याचं इन्स्टॉलेशन कॉस्ट आणि रनिंग कॉस्ट जेव्हा रिकव्हर होईल, त्या पिरियडला काय म्हणतात? पेबॅक पिरियड. म्हणजे ज्या पिरियडपर्यंत आपल्याला त्याची पर्चेस कॉस्ट कारण एल-ई-डीची कॉस्ट काय असते? सी-एफ-एलपेक्षा जास्त असते. त्यामुळे ती पर्चेस कॉस्ट जास्त असणार. इन्स्टॉलेशन कॉस्ट कमी असेल. रनिंग कॉस्ट काय असणार आहे? एल-ई-डीची कमी. रनिंग कॉस्ट म्हणजे एल-ई-डी पॉवर एल-ई-डी बल्ब जे पॉवर कंझ्युम करणार आहे, ते कमी असणार आहे सी-एफ-एलपेक्षा आणि त्यामुळे एल-ई-डीची जी रनिंग कॉस्ट आहे, ती ऑब्व्हियसली सी-एफ-एलच्या रनिंग कॉस्टपेक्षा कमी असणार आहे. तो जो स्पॅन आहे, तो स्पॅन जो आहे, म्हणजे जे एल-ई-डीचे पैसे आपले रिकव्हर होणार आहेत, तर त्या स्पॅनला काय म्हणतात? पेबॅक पिरियड. ओके. So if energy efficient method is not giving enough energy cost saving within the life of method, then it should not be installed. म्हणजे काय? आपण पर्चेस केलंय, इन्स्टॉल केलंय, रनिंग कॉस्ट सगळं काढलेलं आहे. पण पेबॅक पिरियड जर फार मोठा असेल, ओके आणि इफेक्टिव्ह नसेल, एनर्जी सेव्ह होत नसेल आपण इन्स्टॉल केल्यानंतर, तर तो पेबॅक पिरियडची जी एनर्जी इफिशियंट मेथड आहे ती इन्स्टॉल करायला नाही पाहिजे. नेक्स्ट, इफ पेबॅक पिरियड इज टू लाँग, देन देअर इज अ हाय रिस्क इन एनर्जी इफिशियंट मेथड. म्हणजे पेबॅक पिरियड जर जास्त असेल, म्हणजे आपण एक एल-ई-डी बसवला आणि त्याचे पैसे जर निघत नसतील वर्षामध्ये, 6 महिन्यामध्ये, तर ते एल-ई-डी बसवण्यात काही पॉइंट नाही किंवा दॅट इज नॉट एनर्जी इफिशियंट मेथड. दिस इज जस्ट एन एक्झाम्पल मी सांगितलंय. इफ पेबॅक पिरियड इज शॉर्ट, देन इन्स्टॉल एनर्जी इफिशियंट मेथड. म्हणजे पेबॅक पिरियड जर कमी असेल, म्हणजे मगाशी सांगितलं मी एल-ई-डी बसवला आणि 1 वर्षानंतर त्याची कॉस्ट आपण रिकव्हर केली. म्हणजे सपोज ₹400 चा एल-ई-डी बसवला असेल आणि ₹400 6 महिन्यात निघत नसतील, एनर्जी म्हणजे बिल कमी जर झालं नसेल एल-ई-डी वापरून, तर ते एल-ई-डी इन्स्टॉल करण्यात काहीच पॉइंट नाही. आणि सपोज जर 6 महिन्याच्या आधीच ₹400 जर एल-ई-डीचे रिकव्हर झाले असतील, राइट? तर ते एल-ई-डी बसवण्यात काय आहे? पॉइंट आहे किंवा एल-ई-डी बल्ब इन्स्टॉल करायला पाहिजे. तर सगळ्यात सिंपल नॉन टेक्निकल एक्झाम्पल जर सांगायचं झालं, सिंपल पेबॅक पिरियडचं, तर आपण तुमच्याशी रिलेट करू शकतो. तुम्ही आता डिप्लोमा 3 वर्षाचा करणार, ओके. सो तुमच्या पॅरेंट्सनी 3 वर्षासाठी काहीतरी कॉस्ट इन्व्हेस्ट केलेलं असेल. फॉर एक्झाम्पल 1,00,000 3 वर्षासाठी इन्व्हेस्ट केली असेल. 1,00,000 असेल, जस्ट एक्झाम्पल म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड तिन्ही वर्षासाठी 1,00,000 इन्स्टिट्यूटमध्ये काय केलेले आहेत? इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि आफ्टर डिप्लोमा तुम्हाला जॉब लागला, राइट? सो तो जॉब सपोज 10,000चा लागला असेल, तर रिकव्हर होणार आहे का लगेच जे ₹1,00,000 घातलेले आहेत? तर होऊ शकतं रिकव्हर. पण ते जर तुम्हाला 15,000, 20,000चा जर जॉब लागला, पर मंथ सॅलरी तुमची 20,000 असेल, ओके. तर पेबॅक पिरियड काय असणार आहे तुमचा? कमी असणार आहे. का? 20,000 20,000 आणि तुमच्यात इन्व्हेस्ट किती केलेले आहेत? ₹1,00,000. सो पर मंथ 20,000 जोपर्यंत येस? हां, 1 इयर. राइट. फॉर 1 इयर नाही, 3 इयर्ससाठी फॉर एक्झाम्पल. 3 वर्षासाठी ₹1,00,000. जस्ट एन एक्झाम्पल आय एम गिव्हिंग. 3 वर्षासाठी ₹1,00,000 घातलेले आहेत. ओके. आणि 3 वर्षासाठी म्हणजे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर हे तिन्ही वर्ष मिळून
₹1,00,000 जस्ट एक्झाम्पल सांगते मी. ₹1,00,000 जर घातले असतील आणि तुम्हाला डिप्लोमा नंतर लगेच एक 10,000चा आणि 20,000चा तुम्हाला जॉब लागला. फॉर एक्झाम्पल एक्स स्टुडंटला 10,000चा लागला आणि वाय स्टुडंटला 20,000चा लागला. तर सिंपल पेबॅक पिरियड जो आहे, तो कुणाचा कमी असेल सांगा बरं? म्हणजे तुम्ही जे इन्व्हेस्ट केलेले ₹1,00,000 आहेत पॅरेंट्सनी, तर कुणाचे लवकर निघतील? 10,000 वाला ज्याचं पेमेंट आहे त्याचं निघेल का 20,000 वाल्याचं लगेच निघेल? हां. हां, पेबॅक पिरियड असं नाही. पेबॅक पिरियड कसं असतं, तुम्हाला पुढे फॉर्म्युला आहे. त्याच्यावरनं पेबॅक पिरियड आपण शकतो. म्हणजे इन जनरल कॉमन सेन्स म्हणजे आता एक स्टुडंट आहे, तर त्याला 10,000 आहे आणि वाय 20,000 आणि दोघांमध्ये सेम 1,00,000च इन्व्हेस्ट केलेलं आहे तिन्ही वर्षासाठी. म्हणजे ₹1,00,000 त्यांना काढायचे आहेत, रिकव्हर करायचे आहेत. तर कुणाचं लवकर रिकव्हर होणार? 20,000 ज्याचं पेमेंट आहे त्याचं होणार का 10,000चं होणार? 20,000चं करेक्ट. म्हणजे काय? तुमचं जे पेबॅक पिरियड आहे, तो पेबॅक पिरियड जर कमी असेल, तर तो काय असणार आहे इफेक्ट म्हणजे तुम्ही ₹1,00,000 जोपर्यंत तुमच्या सॅलरीतनं काय म्हणू शकत नाही, रिकव्हर करत नाही, तोपर्यंत तुम्हाला काय आहे ते एक प्रकारचं रिटर्न्स तुम्हाला काहीच नाही. तुम्ही तुमच्यात इन्व्हेस्ट केलेले पैसेच काय करताय अजून काढताय. ओके. म्हणजे पण जेव्हा तुमचं 1,00,000 होईल कंप्लीट म्हणजे तुमचे ₹1,00,000 जेव्हा तुम्हाला गेन येईल, तुमचं पेमेंट पूर्ण रिकव्हर होईल, तेव्हा 1,00,000 मिळवल्यानंतर जे काही पैसे येणार आहेत तुम्हाला, सॅलरी येणार आहे, ती सॅलरी काय असणार आहे तुमचं रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जे आपण पुढच्या भागात बघणार आहोत. ओके, म्हणजे काय ₹1,00,000 तुम्ही पैसा काढला सॅलरीमधून आणि 1,00,000 नंतर जे पैसे येणार आहेत ते म्हणजे ॲक्चुअल काय झालं प्रॉफिट झालं तुमचं. म्हणजे तुमच्यात पॅरेंट्सने 1,00,000 इन्व्हेस्ट केले आणि तुम्ही ₹1,00,000 सॅलरीमधून काय केले रिकव्हर केले आणि रिकव्हर केल्यानंतर जेव्हा ₹1,00,000 तुमचे म्हणजे नील होतील आणि जेव्हा सॅलरी येईल तुमचं, तर ती जी सॅलरी असणार आहे, ती म्हणजे काय असणार आहे, तुमचं प्रॉफिट असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल 20,000 वाला जो आहे, तर त्याचे 6 महिन्यामध्ये काय झालं 6 किंवा 7 महिन्यामध्ये ₹1,00,000 वसूल झाले. वसूल इन द सेन्स रिकव्हर झाले. तर 6 महिन्यानंतर जो तो सॅलरी घेणार आहे स्टुडंट, तर ती सॅलरी म्हणजे काय असणार आहे त्याचा ॲक्चुअली प्रॉफिट. नाहीतर आतापर्यंत तो काय करत होता, जे पैसे इन्व्हेस्ट केलेत तेच काय करत होता, रिकव्हर करत होता. पण 6 महिन्यानंतर जी हातामध्ये सॅलरी येईल, त्याला ॲक्चुअली काय म्हणतात रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. म्हणजे ₹1,00,000 घातले, ते ₹1,00,000 वसूल करायला किंवा रिकव्हर करायला 6 महिने लागले आणि 6 महिन्यानंतर जी सॅलरी हातात येणार आहे स्टुडंटच्या, ती सॅलरी म्हणजे ॲक्चुअली काय असणार आहे, प्रॉफिट असणार आहे किंवा त्याला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजे 1,00,000 इन्व्हेस्ट केले, 6 महिन्यानंतर ₹1,00,000 रिकव्हर झाले आणि 6 महिन्यानंतर जे काही पगार येणार आहे, तो म्हणजे ॲक्चुअली प्रॉफिट असणार आहे. कळतं हे? येस ओर नो? कळालं? ओके. सो आता फॉलोइंग पॉइंट शुड बी कन्सिडर्ड व्हाईल डिसायडिंग पेबॅक पिरियड. Price of buying and energy efficiency techniques, expenses for the installation, running cost of energy, quantity of energy saved, टोटल मनी सेव्ड म्हणजे एनर्जी इफिशियंट मेथड आपल्याला करायचं आहे, राइट? तर त्याचं काय-काय लक्षात घ्यायला पाहिजे? कॉस्ट किती आहे? म्हणजे फॉर एक्झाम्पल एल बल्ब घेणार आहोत. सी-एफ-एल रिप्लेस करायचं आणि एल घ्यायचं आहे. तर एल बल्बचं प्राईस काय आहे? इन्स्टॉल करताना किती खर्च येणार आहे? त्याचं रनिंग कॉस्ट किती आहे? म्हणजे त्याचं वॅटेज किती आहे आणि आपण अवर्स किती वापरणार आहोत ते. क्वांटिटी किती सेव्ह होणार आहे आणि टोटल मनी किती सेव्ह होणार आहे, हे सगळं आपल्याला काय करावं लागतं, काढावं लागतं आणि मगच आपल्याला काय करावं लागतं, इम्प्लिमेंट करावं लागतं. म्हणजे आता सपोज तुम्हाला मी 2 ऑप्शन दिलेत. एक 10,000 ची सॅलरी आणि 20,000 ची सॅलरी आहे. मग कुठलं प्रिफर करणार तुम्ही? ऑब्व्हियसली 20,000 ची जी सॅलरी आहे तीच प्रिफर करणार कारण पेमेंट जास्त आहे. त्यामुळे पेबॅक तुमचा काय असणार आहे? कमी असणार आहे. ओके. सो एनर्जी इफिशियंट मेथड ही फॉलो करताना आपल्याला काय बघायला पाहिजे, तर ते किती महिन्यामध्ये पैसे आपले रिकव्हर होतील. ओके आणि त्याची कॉस्ट किती आहे हे आपल्याला बघावं लागतं. सो धिस इज पेबॅक पिरियड. सो पेबॅक पिरियड म्हणजेच काय? इट इज द टाईम रिक्वायर्ड फॉर एनर्जी इफिशियंट मेथड टू कव्हर ऑर रिकव्हर इट्स पर्चेस, इन्स्टॉलेशन आणि कॉस्ट. ओके. नाऊ पेबॅक पिरियडचा जो फॉर्म्युला आहे, जो आता आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना लागणार आहे, तो म्हणजे काय? फर्स्ट कॉस्ट डिव्हायडेड बाय नेट अॅन्युअल सेव्हिंग. फर्स्ट कॉस्ट म्हणजे जे पर्चेस करणार आहोत आपण, त्याला फर्स्ट कॉस्ट म्हणतात आणि नेट अॅन्युअल सेव्हिंग म्हणजे इन्स्टॉल केल्यानंतर किती एनर्जी सेव्ह होणार आहे ते. सो आता इथे लिहिले फर्स्ट कॉस्ट म्हणजे काय?
additional cost of purchasing the new energy efficient equipment or capital cost of the project equipment. म्हणजे CFL एक बदलायचा आहे, तर तो CFL बदलून आपल्याला एल घ्यायचा आहे. त्यामुळे इथं फर्स्ट कॉस्ट काय येणार? एल आपल्याला जो पर्चेस करावा लागणार आहे, ती एल कॉस्ट म्हणजे काय येणार आहे? फर्स्ट कॉस्ट. आणि एल वापरून जे आपण सेव्हिंग करणार आहोत, इथं लिहिलंय नेट अॅन्युअल सेव्हिंग. एक्झिस्टिंग अॅन्युअल एनर्जी कॉस्ट मायनस न्यू अॅन्युअल एनर्जी कॉस्ट विथ इफिशियंट मेथड. म्हणजे जुना सीएफएल बल्ब आहे, त्याचं अॅन्युअल एनर्जी कॉस्ट काढायचं आपल्याला, मायनस न्यू अॅन्युअल एनर्जी कॉस्ट विथ इफिशियंट म्हणजे एलईडीचं. म्हणजे पहिलं जे एक्झिस्टिंग तिथं आपण सीएफएलचं एनर्जी कॉस्ट लिहिणार, ती ऑब्व्हियसली जास्त पाहिजे. आणि मायनस एलईडी जे आहे, एलईडीची एनर्जी कॉस्ट ती ऑब्व्हियसली कमी पाहिजे. तर तिथे नेट अॅन्युअल सेव्हिंग दिसेल. हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना तुम्हाला कळेल. ओके. पेबॅक पिरियड आहे. सो पेबॅक पिरियड इज इक्वल टू कॅपिटल कॉस्ट ऑफ द प्रोजेक्ट डिवायडेड बाय कॅपिटल कॉस्ट ऑफ द प्रोजेक्ट और इक्विपमेंट डिवायडेड बाय नेट अॅन्युअल सेव्हिंग्स. ओके. सो रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. सो रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजेच त्याला म्हणतात ROI. सो ROI मेजर्स द अमाउंट ऑफ रिटर्न ऑन अन इन्व्हेस्टमेंट रिलेटिव्ह टू द इन्व्हेस्टमेंट कॉस्ट. ओके. सो याच्यामध्ये काय प्रॉफिट दिलेला आहे, आपल्याला किती पैसे घातलेले आहेत आणि त्याच्यावर प्रॉफिट किती मिळालेलं आहे, ते म्हणजेच काय रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. ओके. सो याचा फॉर्म्युला आहे, हे विचारलेलं नाहीये. दिस इज जस्ट अन ऍडिशनल पॉइंट दॅट आय एम टेकिंग. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, गेन फ्रॉम इन्व्हेस्टमेंट मायनस कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट डिवायडेड बाय कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट. ओके. म्हणजे इथं एलईडी आपण वापरलं, त्याच्यातनं आपल्याला काय मिळणार आहे, आणि एलईडी वापरल्याचा जो कॉस्ट आहे ती आहे, आणि कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट किंवा थोडक्यात नेट प्रॉफिट ड्यू टू द प्रोजेक्ट डिवायडेड बाय कॉस्ट ऑफ द इन्व्हेस्टमेंट इन दॅट प्रोजेक्ट. ओके. म्हणजे इथं फॉर एक्झाम्पल तुमचं सॅलरीचं जर सांगायचं झालं, तर प्रॉफिट किती होणार आहे 6 महिन्यानंतर, 1 वर्षाचं जर घेतलं तर 20,000नी 1 वर्षाचे पैसे किती होतात ते, आणि तुमच्या पॅरेंट्सनी तुमच्यात किती इन्व्हेस्ट केलेले आहेत ते, म्हणजे इथं काय येणार 1,00,000 येणार डिनॉमिनेटर मध्ये, आणि न्यूमरेटर मध्ये 1 वर्षात तुम्ही 20,000 प्रमाणे किती पैसे तुम्हाला म्हणजे मिळतात सॅलरी मधून ते येणार. म्हणजे ते काय झालं रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट फॉर 1 इयर सांगते मी. ओके. सो आजचा पाठ कळाला का थोडाफार? येस ऑर नो? कळालं. मग आता आपण काय करूया, फार जास्त होत असेल तर ह्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते उद्याच्या टॉपिक मध्ये ठेवूया तसेच, का आत्ताच घेऊया, कंटिन्यू करूया? जास्त हेवी झाला असेल तर थांबूया का इथेच, का उद्या घेऊया? हा, उद्या घेऊया. हा, येस, हेच एक्सपेक्टेड होतं तुमच्याकडनं, कारण हे खूप वेळ झालेला आहे. ओके. सो टुमारो विल सी सिम्पल प्रॉब्लेम, परत पेबॅक पिरियड चे प्रॉब्लेम्स बघणार आहोत. ठीक आहे. ओके. आय विल स्टॉप हिअर शेअरिंग. स्क्रीन दिसत नाहीये ना आता? स्क्रीन दिसत नाहीये? पीपीटी दिसत नाहीये ना? नाही. ओके. सो आजच्या पार्टमध्ये आपण काय बघितलं, एनर्जी फ्लो डायग्राम आणि पेबॅक पिरियड, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे. सो आता जे प्रॉब्लेम्स होते ते आपण उद्याच्या लेक्चरला काय करूया, कव्हर करूया. खूप सिंपल प्रॉब्लेम्स आहेत. 2 to 3 स्टेप्स मध्ये काय त्याचे आन्सर्स येतात, आणि हे प्रॉब्लेम्स MSBT ला विचारलेले आहेत. ओके. सो थँक यू फॉर वॉचिंग लाईव्ह सेशन. थँक यू एव्हरीवन. ओके.